नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेल्या त्या आणि आज तर सकाळच पावसाने सुरुवात केली. चालू झालाय पाऊस. आता मी किचनमध्ये आले स्वयंपाक करायसाठी. आज मुलांना शाळा आहे आणि आज भाजी करायची, गवारची शेंगाची भाजी. कालच रानातनं गवारची शेंगा तोडून रात्री मोडून घेतल्या त्या. आता करून घेते गवारची शेंग. इकडं पोरांचं पण आवरले. आज जरा लवकर येणार आहे बस, रोजच्या टायमापेक्षा 15-20 मिनटं लवकर यायची. चला आता करून घेते गवारची शेंग. मोहरी जिरे लसणाची फोडणी देऊन घेतली. आता टाकून घेते गवारची शेंग. टाकते म्हणजे तेलामध्ये चांगलं वाफलं आणि लवकर शिजेल. तर आता इथं माझी गवारची शेंग करून झाली. मस्त अशी काळ्या तिखटाची केली गवारची शेंग. पाऊस चांगला चालू झाला आहे आता. मोठा नाही पण त्यातल्या त्यात चिरचिर तरी चांगली जरा बऱ्यापैकी मोठी आहे. कणिक मळून घेतली. आता पटकन चपात्या करायला घेते. जेवण झाली सगळ्यांची आणि आत्या मामा निघाले ते आज पुण्याला. 8 तारखेला माऊलींच्या दिंडीचं प्रस्थान आहे. आजच निघाले ते. घरातली सगळी फरशी स्वच्छ पुसून घेतली, भांडे घासून घेतली. काम आवरून झाले सगळं. आता दुपारची 1 वाजली. पाऊस थांबला आणि आता वारं सुटले भरपूर. ऊन काय पडलंच नाही पण पाऊस थांबलाय आणि वारं सुटले, त्यामुळं कपडे वाऱ्यानं का होईना पण सुकते ती. आत्याने इकडं धपाटे केलते रात्रीच, त्यामुळे मी थोड्याच चपात्या केलत्या. आता 1-2च चपात्या शिल्लक आहे त्या. आणि सकाळी एकच भाजी केलती, गवारची शेंगाची सुकी भाजी. आणि पातळ भाजी आमच्यात कंपल्सरी लागतेच, त्यामुळं आता बटाट्याची भाजी बनवली. आणि इथं कुकरमध्ये मस्त असा फोडणीचा भात केला आहे. पोरांना पण शाळेत आल्यावर खायला होईल आणि आम्हाला पण होईल, त्यामुळे सगळ्यांसाठीच बनवला फोडणीचा भात. 3 वाजले ते आता आणि आम्ही दोघेजणी आता खाली निघालो आहे उसातलं गवत काढून आणायला. 2 दिवस काही पावसामुळे गेलोच नाही. आता आज जरा रान थोडंसं सुकल्यासारखं वाटते आणि सकाळी आलेला पाऊस बंद झाल्यावर परत काही पाऊस आलाच नाही. आता आभाळ आले भरपूर, पण काही लगेच येण्यासारखं नाही. तोपर्यंत आमचं गवत काढून होईल. आलोय आता इकडं उसात आणि उसामध्ये असलं भरपूर गवत आहे. तिचं असं खुरप्याने उकरून काढावं लागते. चला घेतो पटकन गवत काढून. 4 वाजल्या. एक मोठं गटोडं बांधून दिले आणि इथं आणखी गटोडं काढलेलं आहे. 1 तासभरच गवत काढलं तिघांनी, पण भरपूर वैरण झाली. एका टायमाला गेलीच नाही गाडीवर, कारण गटोडं उचललं नसतं तिघांना, त्यामुळे त्यातलं एवढं काढून ठेवले. आता माघारी येते हे न्यायला. घरी आल्याने इकडं शाळेला वैरण पसरून टाकली, गुरांना पण टाकली वैरण. पावसाच्या आधी खातेली, त्यामुळं आणल्याने लगेच टाकून घेतली. भेजली की परत खात नाही ती. सगळी कामं आवरली बाहेरची. आता आम्ही दोघेजणी स्वयंपाक करायला लागलो आहे. इकडं चपात्या करून झाले ते. आता मी भाजी करून घेते काहीतरी. इकडं मी आता भाजीला फोडणी देऊन घेतली. मटकीच्या डाळाची भाजून कुठून आमटी केली. तर आता आजचा ब्लॉग इथे थांबवते. उद्या भेटू आता अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.